सन्मान केला जात आहे। प्रेक्षकांची थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त केली। आयोजन कमिटीने ते सूचित केलं की सन्मान होणं गरजेचं होतं आहे। रॉयल एंट्री झाली होती आणि वलिया रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे। तो थैंक यू महागुरु। मेहमानों की यहाँ पर आपने बिल्कुल खातिरदारी देखी और ये बिल्कुल आप देख सकते हैं गोल्डन ब्रदर्स ग्रुप यहाँ पर रॉयल किंग ग्रुप सब यहाँ पर मौजूद। आशु भाई और सभी का स्वागत करते हैं और चलते इस बड़े मैच की तरफ। बड़े मैच के दो बड़े खिलाड़ी, एक तरफ भावेश द प्राउड ऑफ भिवंडी जिनके नाम की कभी रुकती नहीं दिंडी, और दूसरी तरफ एक केतन पवार केतन मात्रे, यानी कि प्रत्येक गोष्टीला अंत है परंतु मात्रे शांत नहीं। देखेंगे कैसे यहाँ पर बल्लेबाजी करेंगे दो बड़े खिलाड़ी। 10,000 दर्शक बिल्कुल ऑनलाइन जुड़े हैं। मैच है हियान 11 वाकलन और शिवांश 11 गोरसई बी के बीच में यह लड़ाई। हियान 11 ब्रदर्स ग्रुप वाकलन विपक्ष शिवांश 11 गोरसई बी, ये दो टीमों के बीच में यह लड़ाई आपके सामने नजर आती हुई। व्हाइट बॉल का करार, व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 3 रन वाकलन टीम के बल्लेबाजों को। और ये अच्छा शॉट है, कलाइयों का भरपूर इस्तेमाल किया और सीधा गेंद को खेला डीप पाइन लेग सीमा रेखा की तरफ। केतन मात्रे के बल्ले से 4 रन। तो बिल्कुल यहां पर देखेंगे ब्रदर्स ग्रुप और बाबू शेठ अडिवली इनकी ओर से, बाबू शेठ पाटिल अडिवली इनकी ओर से लगातार 3-6 के भागने वाले बल्लेबाज को 5,000 का दिया जाएगा इनाम। शॉट हम पुल करने का प्रयास जरूर किया था। मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय है। देखिए ओमकार आज ये दो बड़े खिलाड़ियों को देखने के लिए साथ साथ बाकी की जो टीमें हैं विश्वजीत ठाकुर, सचिन नाइक, ओमकार पाटिल, ऐसे बड़े बड़े खिलाड़ियों को आज दर्शक देखने के लिए मजा लेंगे और ये बड़ी फाइट होगी इन दो टीमों के बीच में। ये छोटी गेंद थी, जरूर ऑन साइड में मोड़ा इस गेंद को। फील्डर वहां पर 1 रन जरूर लेंगे, दूसरे की कोशिश मना कर दिया वहां पर केतन। जानते हैं कि भावेश के अगेंस्ट थोड़ा सा यहां पर बल्लेबाजी में। तो ब्रदर्स ग्रुप इनकी ओर से हियान 11 वाकलन टीम को लगातार 3 छक्कों के लिए 5,000 12,000 का इनाम और बाबू शेठ के 5,000 है। ये लीजिए पहला आ चुके हैं, बस केतन 2 मारिए और लीजिए 12 5 17। भारी माना मानात ती घुसणारी 97 गाडी दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय दुनिया सारी। आता दादाची लयच भारी माना मानात ती घुसणारी 97 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी। आहे जिगरवाला तो हिम्मत वाला, आहे जिगरवाला तो हिम्मत। केतन के बल्ले से निकला हुआ ये शानदार छक्का। क्यों आज भारतवर्ष टेनिस बॉल क्रिकेट के जगत में इस खिलाड़ी के नाम पर 32 टू व्हीलर बाइक, 4 व्हीलर की बात करेंगे तो टोटल 4 4 व्हीलर। अगर दशरथ पाटिल होते तो वो कहते कि अगर बाइक का शोरूम है तो जाइए वाकलन में। टेनिस क्रिकेट के विश्व में इतनी बड़ी ताकत है इस टीम की। केतन मात्रे अनस्टॉपेबल बल्लेबाज है, लेकिन भावेश पवार के अगेंस्ट ये उनका हल्ला काफी कमाल का था। ये फुल टॉस, मिस टाइमिंग जरूर है। मिडान का खिलाड़ी पीछे दौड़ता हुआ और लगभग पहुंच ही गया था कैच की तरफ, लेकिन चलिए बाल बाल बचे। केतन के फैंस ने वो सांसें थाम कर रखी थी, रुकी थी कि वो कैच होगा। एफर्ट लाजवाब था खिलाड़ी का। खिलाड़ी थे मेरे ख्याल से वहां पर राहुल केने थे। राहुल केने ने इस गेंद को रोकने का प्रयास जरूर किया था। तब तक यहां पर रन मिलेंगे 2 रनों की मदद से। हियान 11 वाकलन टीम 17 रन पहले ओवर में काफी मजबूत स्थिति में नजर आती हुई। ये फुल टॉस, ये सीधा फेंका लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर। परेश ठाकुर इनके बैनर के ऊपर से सीधा मैक्सिमम 6 रन। ये बीमर के लिए रेफर कर रहे हैं। इट्स अ बैटिंग टीम रिव्यू। चलिए अंपायर की तरफ यहां पर निर्णय किया है। तीसरे अंपायर जरूर वहां पर होंगे जो हमारा tennisticket.in रोशन सालुंके। तर इथे केतन मात्रे महाराष्ट्रातील अतिशय दमदार क्रिकेटर, याच्यासाठी सुवर्ण संधी आहे बघा। लागो फक्त वाकलन क्रिकेट संघासाठी लागोपाठ 3 षटकारांसाठी
यान आणि ब्रदर्स ग्रुपच्या वतीने इथे 12,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि राहुल शेठ पाटील माजी उपसरपंच आडिवली यांचे बंधू प्रजेश पाटील उर्फ बाबू शेठ यांच्या वतीने 5,000 रुपये असणार 5,000 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे टोटली 3 षटकारांसाठी 17,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चलिए बिल्कुल यहाँ पर क्या इनामों की राशि थर्ड अंपायर लिया है वेस्ट साइड के लिए. बिल्कुल जो कंट्रोल रूम है जिनके हमारे टीवी अंपायर है बिल्कुल लाइव व्यूअर्स अब 10,000 थे महागुरु अब 13,000 क्रॉस हो चुके हैं और जैसे जैसे रोमांच बढ़ेगा ना तो 20 का आंकड़ा ये छू जाएगा. एक बार जोरदार ताली हो जाए इस टूर्नामेंट के लिए एक सक्सेस शानदार ट्रॉफी की और ये फेयर डिलीवरी होगी बिल्कुल मिलेगा 6 और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त. पहले ओवर के समाप्ति के बाद 23 लॉस ऑफ 0 विकेट हियान 11 ब्रदर्स ग्रुप वाकलन टीम. किंग मेकर नगे उन फिरतय फॉर्च्यूनर विशाल पाटील किंग मेकर नगे उन फिरतोय फॉर्च्यूनर किंग मेकर नगे उन फिरतय फॉर्च्यूनर विशाल पाटील किंग शिवभक्त कबीर पाटील साहेब नागाव यांचं देखील आगमन झालं त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. नबील स्पोर्ट्स के ओनर नबील भाई आपका भी स्वागत करेंगे. पहले ओवर में पावरफुल है मजबूत स्थिति पवार की पावर नहीं चली आज आणि मगाशी म्हटलं होतं प्रत्येक गोष्टीला अंत आहे परंतु मात्रे शांत नाही. बिल्कुल अनस्टॉपेबल बल्लेबाजी मात्रे के बल्ले से निकले हैं टोटल आई थिंक केतन वामन मात्रे ये खिलाड़ी आपको नजर आया. अकेले बल्लेबाज ने वो 6 गेंदें खेली 23 रन ठोके 13,000 से अधिक दर्शक बिल्कुल मैच का आनंद लेते हुए क्या कमाल की यहाँ पर बल्लेबाजी. बॉलर पवन के ने लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये फुल टॉस पे की थी बीमर थी ये गेंद अंपायर का बिल्कुल ये नो बॉल का करार आता हुआ नो बॉल की मदद से यहां पर फ्रीड का मौका बरकरार रहेगा. 24 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. पहला पावर पे काफी महंगा साबित हुआ. सेकंड पावर पे की शुरुआत बिल्कुल नो बॉल से नजर आती हुई पवन केने की ओर से और इस मैच में रन चाहिए मेरे ख्याल से ओमकार. तर सृष्टी 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते पापडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलासदादा घरत साहेबांचं आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. मजबूत स्थिति में है टीम हियान 11 ब्रदर्स ग्रुप वाकलन. आरंभिक बल्लेबाज केतन मात्रे ने दमदार शुरुआत दी है. तमाम दर्शक तमाम फैन है केतन मात्रे के भावेश पवार के वो आज उतावले होंगे. चाय से ज्यादा किटली गर्म है ओमकार आज. फ्रीड की गेंद होगी मुड़ा इस गेंद को फील्डर है वहां पर मौजूद सूरज के ने गेंद को उठाए फील्ड करे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय. तो ये इस गेंद के ऊपर भी शायद अंपायर कॉल है कि वेस्ट साइड बीमर के लिए फिर से एक बार रिव्यू लिया है. इट्स अंपायर कॉल. बघा बाकी ते खेळाडू कक्षामध्ये आहेत ना किरण प्लीज फक्त आपले खेळाडूच बसा. बाकी खेळाडू बसू नका कोणी फक्त खेळाडूच त्या ठिकाणी राहतील नाही तर पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. कमिटी इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग कारण पहिल्या सामन्यामध्ये पेनल्टी लागली ओमकार. सत्यवान ढोपरे दे. तो चलिए यहाँ पर निर्णय की प्रतीक्षा करेंगे महागुरु. ये क्रिकेट का कुंभ मेला है. अक्सर कहते हैं कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं लेकिन ये टेनिस क्रिकेट का खेल है. यहाँ रायगढ़ थाने के बब्बर शेर रहते हैं. थर्ड अंपायर निर्णय अभी भी शायद पेंडिंग होगा. तमाम मंच के ऊपर मेहमान है ये नीतीश शेठ पाटिल इनके ऊपर प्यार है और आज देखिए हमारा ये जो मंच है ओमकार पूरी तरीके से दर्शकों से खचाखच मेहमानों से खचाखच भरा हुआ स्टेडियम है. कल भी बाग 11 तलोजा रायगढ़ के टाइगर उस्मान. यस इट्स अ फेयर डिलीवरी. अंपायर निर्णय फेयर डिलीवरी. तो चलिए बिल्कुल यहां पर फेयर डिलीवरी होगी. 1 रन मिलेगा 1 रनों की मदद से. हालांकि बढ़ता हुआ स्कोर है 25 रन स्कोर कार्ड के ऊपर. कोशिश करनी चाहिए आखिरी सांस तक. या तो लक्ष्य हासिल होगा या तो अनुभव होगा. केतन वर्सेस पवन केने के बीच में बिल्कुल ये लड़ाई नजर आएगी. 2 ही रिव्यू मिलेंगे ये बात रखिए लेकिन शिवा भाई ये आई थिंक अंपायर्स कॉल था. तो पहला रिव्यू जो था वो बिल्कुल मेरे ख्याल से सक्सेस हुआ था.
चलिए बॉलर तैयार होंगे पवन केने। थोड़ी सी राहत के साथ पहली गेंद बीमर आई थी, दूसरी गेंद के ऊपर भी रिव्यू लिया गया था अंपायर कॉल का। रन है स्कोर कार्ड के ऊपर, अभी तक बात करेंगे टोटल 25 रन बने हैं। पहले विकेट के लिए बढ़िया साझेदारी ये दो खिलाड़ियों के बीच में। इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। अब यहाँ पर परिस्थिति काफी मजबूत नजर आती हुई, अंपायर से यहाँ पर कुछ बातचीत करते हुए ये खिलाड़ी। बॉलर पवन केने तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से। ओ ये बढ़िया शॉट है, टक क्लिक किया इस गेंद को सीधा मिड विकेट के ऊपर से। केतन का बल्ला माशाल्लाह, ठोक दीजिए। 7719 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 7719 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस चार बंगड्या वाला ओडी वाला आशू भाई अरे फॉर्च्यूनर स्विफ्ट गाड़ी वाला आशू भाई। थैंक यू डीजे ओमकार। यहाँ पर शिवाभाई गोंद ने यहाँ पर हमें जानकारी दी थी कि विकेट छोटी है लगभग। शिवाभाई 22 या 24 की यार्ड की ये विकेट है, 24 यार्ड की विकेट है। इसमें गेंदबाजों ने पिछले 3 मुकाबले में बोलबाला दिखाया। ओमकार आप इस मैच में 2 दिग्गज टीमें हैं, मजा आएगा बैटल में जैसे रन बनेंगे। फुल टॉस, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद। ओ ये क्या कर रही है, क्या कर रही है, और ये क्या शॉट, ये तालियों की गूंज, ये शोर शराबा है, ये आवाज देखिए केतन का क्या छूटा। ये समर्थक है केतन, क्या ये गलती कर बैठे मेरे दोस्त, ये कैच तुझे लेना चाहिए था। योगेश ने ये गलती की है, ये क्या छोड़ा है। पूरी तरीके से ये मौका मिला आप केतन मात्रे को। अगर यहां से केतन को रोकने में अगर आप कामयाब होते हैं तो मान लिया आपको। ये लीजिए फुल टॉस बॉल, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा है, सीधा गेंद बिल्कुल जाती हुई फील्डर के हाथों में। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन फिलहाल बने हैं। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर। अकेले केतन की बात करेंगे तो व्यक्तिगत खेल रहे 8 गेंदों में 26 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी। लगातार 3 छक्के दागते हैं बल्लेबाज वाकलन के, यानी कि हियान 11 ब्रदर्स ग्रुप वाकलन। ओ ये अच्छा शॉट, ताकत के साथ दिमाग का यहां पर इस्तेमाल करते हुए डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ ऋषि के बल्ले से 4 रन। रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, रायगड जिल्हा पनवेल तालुका घोटगावाची शान, या घोटगावाची शान कधी करलच नाही विनडगिरीचा वकील। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। बिल्कुल बॉलर तैयार होते हुए यहां पर। चलिए फुल टॉस, तो केतन मात्रे अगर यहां पर अपना अर्धशतक कंप्लीट करते हैं तो ब्रदर्स ग्रुप हर्षित गायकवाड़ इनके ओर से टोटल 5000 का इनाम बिल्कुल दिया जाएगा। तर हेलो, और 3 बॉल में अगर 3 छक्के दागते हैं तो बिल्कुल यहाँ पर नियमों का पालन करना होता है। ओमकार यहाँ से जब भी 11 बजे का समय होता है तो यहाँ पर लाउड स्पीकर का आवाज कम ही किया जाता है, क्योंकि ये डिसिप्लिन है, रूल्स के नियम है, क्योंकि किसी को यहाँ पर तकलीफ ना हो, इसीलिए नियम फॉलो करना ये जरुरी आहे। बघा समोर जे बिल्डिंग वरती प्रेक्षक बसलात, तुम्ही आरडाओरडा करा, ओरडा परंतु पाय सांभाळा तुमचा, जोश मध्ये पटकन खाली याल, नाहीतर एक तंगडी गेली ना मग लंगडी पण खेळता येणार नाही। तर किरण चिकनकर ब्रदर्स ग्रुप यांच्या वतीने जर षटकार हॅट्रिक साठी 12,000 रुपयाचं पारितोषिक आणि बाबू शेठ पाटील अडिवली यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक। तो चलिए बल्लेबाज होंगे तैयार, केतन को मिला है जीवनदान। अब गेंदबाजी के मार्ग पर आएंगे गेंदबाज कपिल केने। लेग ब्रेक का बिल्कुल सुल्तान कहा जाता है भिवंडी टेनिस विकेट का, लेकिन सामने बल्लेबाज है, बढ़िया बल्लेबाजी। ऋषि भोईर तैयार, कमाल का मैच होगा, रन काफी यहां पर बनते हुए। ओ चलिए इस बार टप्पा थोड़ा पीछे रखा, डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति नजर आती हुई। टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 37। 2 ओवर के समाप्ति के बाद बने और इस ओवर की पहली गेंद बिल्कुल यहां पर डॉट 37, 37 रन। ओवर नंबर 3 मैदान के अंदर जारी है, लगभग ये ओमकार 70 के आसपास स्कोर जाएगा। और जब तक इस बार टप्पा पीछे था, सीधा गेंद हवा में है, डीप लॉन्ग लेग के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, दैट्स अ बिग हिट।
तो 6 रन यहाँ पर 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 43 रन बने हैं। क्या बढ़िया ताबड़तोड़ बल्लेबाजी नजर आती हुई। अपने सपनों को जीवित रखे, उनके लिए कड़ी मेहनत करें, बस लगे रहो, क्योंकि सपनों को साकार करने के लिए बस इतना ही काफी होता है। बॉलर तैयार। ओ चलिए, डबल माइंडेड थे, स्वीप करना चाहते थे इस बार गेंद को छोड़ दिया ऑफ स्टंप से काफी बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का करार। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई टीम का स्कोर है 44 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। कपिल के ने तैयार। तो ये देखिए, घुमाव दिया था इस गेंद को, लेकिन फिर भी ऑफ स्टंप से काफी बाहर है। अंपायर का इशारा था हुआ एक और व्हाइट बॉल। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी हो चुकी है। इसी 1 रनों की मदद से स्कोर बनता हुआ 45 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। मुश्किल है अब शिवांश 11 गोरसई टीम के सामने। इस बार भी खेला हो, एफर्ट लाजवाब। फील्डिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां, ये तालियों की गूंज है। केतन का क्या छूटा, तालियां गूंजी। ये फील्डिंग का एफर्ट दिया, यहां पर भी तालियां गूंजी। इनकी दोनों टीमों के लिए समर्थक बिल्कुल यहां पर दमदार योगदान देते हुए। क्या छूटा, 1 रन वहां पर मिला। 1 रनों की मदद से छक्का रोका, 5 रन बचा इस खिलाड़ी ने। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 46 रन स्कोर कार्ड के ऊपर। टॉस के लिए नेक्स्ट मैच के लिए आमंत्रित करना चाहेंगे प्रेमनाथ 11 मुरबी और दिवा कोलीवाड़ा, यानी कि अथर्व द्विशा 11 दिवा कोलीवाड़ा टीम के कप्तान आइए टॉस के लिए। सेकेंड राउंड का पहला मैच आपके सामने होगा। एक तरफ होंगे ओमकार पाटिल तो दूसरी तरफ होंगे ओमी केनी। दो टीमें निकाली जाएगी, लेकिन इस बार स्क्वायर कट मारने का इरादा था। एक और जीवन दान केतन मात्रे को। अब नई तालियां गूंजेगी। ये लीजिए केतन भावेश, ये 2 दिग्गज खिलाड़ी है। जैसे केतन को 2 जीवन दान मिले कि ये है आप 50 के कगार पर, कब निकल जाएगी पता नहीं चलेगा। ये गलती ना करें केतन को जीवन दान देकर। चलिए, जड़ में डालने का प्रयास किया था, इस बार लॉन्ग ऑन में पकड़े गए और ये पहला करारा झटका लगेगा। लंबे समय के बाद बल्लेबाज लौटेंगे। ऋषि बैक टू द पवेलियन। अरे माझ्या बनवाला शिवा दादाला जो कोणी नाडल त्यांचा वाटोला भयल. अरे घोटगावच्या दादाला शिवा दादाला जो कोणी नाडल त्यांचा वाटोला भयल. थँक्स डीजे इथे व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने प्रमोद पवार साहेब, सामाजिक कार्यकर्ते, श्रीकांत ठोंबरे, गणेश कदम साहेब, रुपेश पाटील आणि निलेश मात्रे नावडे या व्यक्तिमत्वांचा सत्र संपल्यानंतर सत्कार इथे केला जाणार आहे। तो चलिए, नो टीम मीटिंग, तुरंत फील्डिंग की व्यूहरचना कीजिए। 3 ओवर के बाद जो ड्रिंक्स ब्रेक दिया जाता है, उस ड्रिंक्स ब्रेक में बिल्कुल आप वो मीटिंग ले रहे हो, तुरंत वो मीटिंग समाप्त कीजिए। केतन मात्रे खेल रहे टोटल नाबाद अगर बात करेंगे उनकी, तो व्यक्तिगत केतन खेल रहे 9 गेंदों में 300 के स्ट्राइक रेट से 27 रनों के ऊपर और टोटल रन संख्या बनी है 47 रन। 12 गेंदों का खेल बचा हुआ है। इन 12 गेंदों में केतन कितने रन बना चाहेंगे? फिलहाल मैदान के अंदर अब नए बल्लेबाज आएंगे। ठाणे के शूरवीर यानी कि जीत भोईर बल्लेबाजी के लिए आते हुए बाबू शेठ पाटिल अडिवली, आशुष शेलके आदई, भावी सरपंच किरण चिकनकर द्वारली, हर्षद गायकवाड तिसगाव, दिवेश गायकवाड, विशु मात्रे चिंचपाड़ा, साजन पावसे काटे मानिवली, प्रीतेश ढोने नांदिवली, दिवेश काकड़े आदई, सौरभ गायकवाड़ तिसगांव, इन सभी का हम स्वागत करेंगे। ब्रदर्स ग्रुप रॉयल्स ये मेंबर है सब, और इनकी ओर से भी इनामों की राशि यहां पर रखी है। बॉलिंग में बदलाव, भावेश को मार मिली थी लगभग पहले ओवर में 23 रनों की, और उसके जगह यहां पर कपिल केने को यहां पर दूसरा स्पेल। तो कपिल की ये लास्ट बॉल थी इस ओवर की। तो चलिए, डॉट बॉल की समाप्ति, इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है तीसरा। 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने 47 डीजे। प्रेमनाथ मुरबी आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ त्रिशा अथर्व 11 क्रिकेट संघाच्या दरम्यान दिवा कोलीवाड़ा क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत। बिल्कुल महागुरु दोनों कप्तान आ चुके हैं। आइए रोशन और ओमी दोनों कप्तान यहाँ पर मौजूद है। टॉस किया जाएगा।
तर सुपर 8 के लिए क्वालिफाई होगी। वल्लभगावचे सुप्रसिद्ध उद्योजक परेश शेठ पाटील यांचं आगमन इथे झालेले आहे। परेश शेठ यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत। नाणेफेक केली जाणार आहे बघा, दोन्ही संघातील संघनायकांनी यावं आलेले आहेत। तर सुशीलबाई यावं आपण, सुशीलबाई जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत, यावं आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे। एका बाजूला आपण इथे पाहतो त्रिशा आणि अत्तरबाई 11 दिवा कोल्लीवाडा 4 षटकांचा सामना असेल आणि प्रेमनाथ क्रिकेट संघ प्रेमनाथ मुरबी। सुशीलबाई आज आमचे प्रमुख पाहुणे, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली संपन्न होत आहे। तर निर्णय मुरबी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे। दिवा कोल्लीवाडा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे आणि सामना 4 षटकांचा असणार आहे। हर्षित गायकवाड तिसगाववाला नवलय गाजला, हर्षित गायकवाड तिसगाववाला नवलय गाजला, नवलय गाजला ना भाई बघा सोन्यानं सर। केतन मात्र यहाँ पर आउट हो, लेकिन इनकी बल्लेबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियां हो जाए इनके लिए। बचा बल्लेबाजी की उन्होंने टोटल रन बनाए 27 और आखिरकार ये पारी मात्र मैदान से बाहर लौटती हुई। भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष तथा बालेमामा ट्रॉफी आपने देखी केतन शेठ तरे, साथ ही साथ सुनील घरत, उनका भी स्वागत करेंगे। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष राकेश दादा गायकवाड़ और उपाध्यक्ष प्रशांत दादा खानावकर, इनकी ओर से भी इस टूर्नामेंट को शुभकामना आ चुकी है। 16 तारीख को रायगढ़ विपक्ष ठाणे यंगस्टर यानी कि एक तरफ चैन से गेम डी टीम के कप्तान विशाल पाटिल होंगे तो दूसरी तरफ MIDC एक्सप्रेस जिसे कहा जाता है वो रोशन सालून के कप्तानी करेंगे टीम रायगढ़ की। और अब तक इन टीमों के बीच में लगभग 4 मुकाबले हैं, उसमें से चारों मुकाबले जीते हैं रोशन सालुंके के कप्तानी में रायगढ़ ने। लेकिन इस सीजन में 2024 में देखेंगे कौन सी टीम पगड़ा भारी, ठाणा जीतेगी या रायगढ़ जीतेगी, आने वाला समय ही बता पाएगा। 16,000 दर्शक जुड़े यूट्यूब के माध्यम से, सभी का स्वागत करेंगे। रुकावटें आती है सफलता की राह में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा लेता है जो कभी हार नहीं मानता। वो आते ही बढ़िया बढ़िया गुड लेंथ पर गेंद को छोड़ा था, बढ़िया विकेट कीपिंग भावेश पवार के द्वारा। अब यहां पर वाकलन टीम यानी कि हियान 11 ब्रदर्स ग्रुप वाकलन टीम अब थोड़ी सी संकट में है, रन बनाने पड़ेंगे, 60 तक जाना बहुत जरूरी होगा। ओ घुटने के बल पर स्वीप किया, बढ़िया शॉट, स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से निकाला है, सीमा रेखा पार 4 रन। डीजे बिल्कुल उस्मान पटेल का कॉल यहां पर आ चुका है शिवा दादा के लिए कि आपकी टूर्नामेंट जो है वो सक्सेसता के चांद पर है, उच्च चरण पर यह टीम है, टूर्नामेंट है आपकी। और नीतीश दादा इनके लिए और ये गोट की नाइट टूर्नामेंट के लिए उस्मान की ओर से शुभकामना आ चुकी है। और कल उस्मान का बल्ला यहां पर आपको झलकता हुआ नजर आएगा 5वें मुकाबले में। केतन मात्रे स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं दोस्तों, 27 रनों की पारी खेलकर वो लौटे हैं मैदान से। अब उनके छोटे भाई हेलीकॉप्टर लैंड किया, ये लीजिए केतन बड़े भैया, बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां भी सुबह अल्लाह ठोक दीजिए। सच्चा मनाचा है दिलवाला दोस्ती यारी तेरे, सच्चा मनाचा है दिलवाला दोस्ती यारी तेरे, असा काटे मानिवलीचा आला साजन पावशे रे, असा काटे मानिवलीचा आला साजन पावशे रे। धन्यवाद डीजे। इससे 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 57 रन। ओवर क्रमांक 4 मैदान के अंदर केतन आउट होने के बाद उनके भाई किरण मात्रे इस बार टूट पड़े गेंदबाज बाबू यानी कि किशोर मुकादम के ऊपर, ये भी जड़ में डालने का प्रयास, सीधा गेंद को खेला है लॉन्ग ऑन की तरफ, सीमा रेखा पार, अनस्टॉपेबल बल्लेबाजी। केतन आउट होने के बाद चार्ज लिया है बल्लेबाज किरण के बल्ले से 4 रन।
ब्रदर्स ग्रुप वाकलन टीम के बल्लेबाज लगातार चौके छक्के यहां पर भाग रहे। केतन आउट होने के बाद ये पारी संभालिए, इस बार हवाई यात्रा क्या मिलेगी दूरी और ये रहेगी 6 रनों की मंजूरी। व्हाट अ शॉट, स्टनिंग परफॉर्मेंस बाय दी किरण मात्रे। प्रवीण 67 इथे आपण पाहतो बघा, जय श्रीरामचा नारा येणाऱ्या 22 तारखेला संपूर्ण भारत देश सज्ज झालेला आहे। श्रीराम अयोध्या मंदिर, श्रीराम जीर्णोद्धार उत्सव, आपण सर्वजण दिवाळी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये दिवाळी साजरी करणार आहोत। 22 तारखेला जय श्रीरामचा नारा असेल आणि आज दिवसभर दिबा पाटील साहेबांचा नारा आपण बघितला। बोला जय श्रीराम। क्या बात है दोस्तों, ये महागुरु की फैन फॉलोइंग है और निश्चित तौर पर ये जय श्री राम का नारा बिल्कुल जहां भी कभी होटल में जाते हैं, कोई ढाबे पे जाते हैं खाना खाने के लिए, तो जैसे जैसे उनके फैन फॉलोइंग होते हैं लेते हैं और उनको नारा लगाने के लिए हमेशा बोलते हैं। चलिए टीम का टोटल स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 67। तो ये फुल टॉस बॉल थी भावेश पवार की, विकेट नहीं कर पाए लेकिन रनआउट का ये मौका मिलेगा और डेफिनेटली बल्लेबाज तो बिल्कुल यहां पर अंपायर आउट देते हुए, तो चलिए बल्लेबाज होंगे आउट यहां पर निराशा होते हुए। तो चलिए लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के आते हैं तो ब्रदर्स ग्रुप इनकी ओर से टोटल 20,000 का इनाम दिया जाएगा बल्लेबाज के लिए। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आप देख सकते हैं यहां पर जीत भोईर, जो हमेशा टीम जब भी संकट में होती है तो वाकलन टीम को बचाने का काम इस बल्लेबाज की ओर से किया जाता है। ओ भावेश पवार के अगेंस्ट पूरी तरीके से यहां पर बांध कर रखा है, क्लीन बोल्ड, बैट्समैन होंगे आउट। ये लगता हुआ टोटल 4था करारा झटका वाकलन 11 टीम को। इस ओवर की बात करेंगे, पहली 2 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है। जबरदस्त कमबैक, जिस भावेश पवार ने रन दिए थे टोटल पहले ओवर में 23, उसी भावेश पवार को यहां पर फिर से एक बार आगमन किया है इस आखिरी ओवर में। चलिए बॉलर लेफ्ट आर्म राउंड द विकेट से तैयार, तेज बॉल डालने का प्रयास, क्रॉस पैडेड खेलने का प्रयास जरूर किया था। एक ही रन मिलेगा, लेग बाय का इशारा अंपायर विशाल पाटिल सर इनका आता हुआ 1 रनों की मदद से हियान 11 ब्रदर्स ग्रुप वाकलन टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 68 रन। ओमकार यहां से आने वाली 3 गेंदों में अगर 2 छक्के भी आते हैं तो ये टारगेट जो 80 का है बहुत बड़ा हो जाएगा, लेकिन भावेश पवार को रोकना भी जरूरी होगा क्योंकि अभी अभी हमने देखा पाले के मैदान के ऊपर जो मैच खेला गया था भवाले और गोरसई के बीच में, 3 ओवर में 52 बनाए थे, चेस करने थे गोरसई को, 13 ही गेंद में चेस किए थे उन्होंने। ये ताकत है इस टीम की। ये लीजिए आप गेंदे बिल्कुल अंदर की तरफ, कितनी खतरनाक गेंदबाजी का मारा, यहां से रन भी नहीं ले सकते और अंपायर ये कह रहे हैं कि ये मोमेंटम ही नहीं था बल्लेबाज का और ये डेलीबिट होते हुए डॉट बॉल की समाप्ति। आखिरी 2 गेंदों का खेल बचा हुआ है, एक ही रन आ चुका है लेग बाय के तौर पर। क्लीन बोल्ड, ये है भावेश पवार की ताकत, अगर मार भी खाता हो तो ताकत है विकेट लेने की। एक और झटका, अविनाश बैक टू द पवेलियन। श्री राम।
रन आ चुका है, विकेट निकाले इस ओवर में अभी तक 2 रन। बल से ज्यादा बुद्धि का उपयोग करो, क्योंकि बल लढणं सिखाएगा और बुद्धी हमेशा जितना सिखाएगा. देखिए ओमकार, छत्रपती शिवरायाने नेहमी सांगितलं होतं, आयुष्यामध्ये किती संकटे आली त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभा राहायचं आणि लढत राहायचं. आणि लढतोय मैदानावरती, कारण जेवढी परिस्थिती बिकट शिवादादा तेवढा शिवरायांचा मावला तिकट. और ये क्या कमाल की यहाँ पर वापसी करते हुए बॉलर. अंतिम गेंदबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियां. मेडन ओवर, 1 रन है लेग बाइज की, लेकिन वो नहीं छोड़ी जाती. गेंदबाज के खाते में मेडन ओवर की समाप्ति. और ये इस टूर्नामेंट में अगर बात करेंगे चौथा मेडन ओवर नजर आता हुआ. क्या कमाल की गेंदबाजी. रन संख्या है टोटल 68. जीतने के लिए 69 रनों की जरूरत. यस मागुरु. तर सन्माननीय प्रमोद पवार सामाजिक कार्यकर्ते, प्रमोद दादा पवार या पण त्यांच्या समवेत श्रीकांत ठोंबरे, गणेश कदम, रुपेश पाटील आणि निलेश म्हात्रे नावडे ज्यांचे नावं घेतले आहे त्यांनी रांगेमध्ये या मित्रांनो. कारण आता एकाच आपल्याला सन्मान करता येणार नाहीये. बिग फाईट, मोठा थरार बघायला मिळतो. ठाणे जिल्ह्यातील 2 ताकदवर संघ आपण इथे पाहतो. सर्व मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. प्रमोद पवार सामाजिक कार्यकर्ते, श्रीकांत ठोंबरे, गणेश कदम, रुपेश पाटील. सर्व मान्यवरांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. बघा थोडंसं आवाजामध्ये आता कमी आवाज करण्यात आलेला आहे. सर्व मान्यवरांचा हेतूची सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष नितेशदादांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. बघा कमल, कमल हा निशाणी त्यांच्या खऱ्या अर्थाने आपण पाहतो. जवळ कमल म्हटलं ना, सबका साथ सबका विकास. संपूर्ण देशामध्ये एकच नारा आपल्याला बघायला मिळतो खऱ्या अर्थाने. 2024चा नारा असेल हा. तर रायगड क्रिकेट ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राकेशदादा गायकवाड साहेबांचं आगमन ते झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सन्माननीय नावडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व निलेश म्हात्रे साहेबांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. तर यानंतर गणेश कदम साहेब आपण या, आपला येतोची सन्मान इथे केला जात आहे. तर गणेश कदम साहेबांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. ना गणेश कदम साहेब आणि त्यानंतर आमचे ब्रदर्स ग्रुप सन्मानी हा ब्रदर्स ग्रुप तांबाचे. यानंतर आपले श्रीराम भक्त विठ्ठल साहेबांकडे आपण जाऊया. आपलं मनोगत मात्र थोडक्यात व्यक्त करावं, कारण सामना आपल्याला बघायचा आहे. जय श्रीराम. उद्या दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी आपल्या घोट गावा इथे सायंकाळी ठीक 4:30 वाजता आपल्या घोटची जी मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणजे के डी पाटील साहेबांच्या ऑफिसच्या बाजूला, तिथे तीर्थक्षेत्र अयोध्या येथून पवित्र अशा अक्षदा आलेल्या आहेत. आणि त्या अक्षदाचा भव्य कलश आपण प्रमुख रस्त्याने गावातील प्रमुख मंदिर, जसं की पहिले स्वामी समर्थ मंदिर, गणपती मंदिर आणि असंच मुख्य रस्त्याने करीत आपण वरच्या रस्त्याने गावदेवी मंदिरात ठेवणार आहेत. आणि तिथून खालच्या रस्त्याने आपण मुख्य जे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे तिथे ते अक्षदा कलश ठेवणार आहेत. तर माझी तमाम घोटगावच्या जनतेला, ग्रामस्थांना, महिला पुरुष व महिला वर्गांना विनंती आहे की उद्या सायंकाळी 4:30 वाजता ठीक घोटगावची जी मुख्य कमानी आहे तिथे तुम्ही उपस्थित राहा आणि या अयोध्याधाम इथून आलेल्या पवित्र अक्षदा आपणास वाटण्यासाठी आमचे बजरंगी तुमच्या घरोघरी येणार आहेत. तर मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की उद्या आपण वेळेवर या आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाची आणि या शोभायात्रेची शोभा वाढवावी अशी मी आपणास नम्र विनंती करतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. तर धन्यवाद. जय श्रीराम हा नारा संपूर्ण भारतभर अखंडित राहणार आहे 22 तारखेला. आणि संपूर्ण भारत देशात खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरा करणार आहोत. दिवाळी साजरी होईल, दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
बोलूया आपण सामन्याकडे. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. संदीप पालकर नामवंत पंच केव्हाले यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यानंतर समालोचन करण्यासाठी बोलूया आमचे ओमकार शेट्टी यांच्याकडे. बघा नंतरची लढत असणार आहे. इथे मुरबी विपक्ष दिवाला कोलीवाडा नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. थँक्यू सो दिवा मच कोलीवाडा. महागुरु एम डी गडगे सर आणि रॉकस्टार प्रवीण गायकर. संघर्ष सुद्धा तानाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची ताकद असते आणि दोन लढवय्या टीम जीजी स्पोर्ट्स वाकळण विरुद्ध टीम जब बजरंग गोरसाहेब. पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड रफ्तार का सौदागर आणि त्यामध्ये गिरफ्तार पवन केनीची विकेट. केतन म्हात्रेला मिळते क्लीन बोल्ड. काय सुरुवात केली आहे. आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर एक कॅश प्राइज केतन म्हात्रेला आणि पूर्ण वाकणच्या गोलंदाजांना. ब्रदर्स ग्रुप म्हटलं की आपला आखाडा कोणताही असो, राडा फक्त आपलाच असतो. असे सगळे जीवलग मित्र दिवेश गायकवाड आणि साजन पावशे आणि पूर्ण ब्रदर्स ग्रुप करणं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे वाकणच्या गोलंदाजांना हॅट्रिकसाठी. कारण आज हा संघ मैदानावरती खेळतोय. आपण पाहताय ब्रदर्स ग्रुप हियान 11 वाकळण या नावानं आणि सानवी कन्स्ट्रक्शन कडनं देखील 5,000चं कॅश प्राइज आहे. रॉयल ग्रुप की झलक सबसे अलग. अशुभाऊ शेखे, किरणदादा चिकणकर ही सगळी टीम वासपेटावरती आहे. आज अनिकेत ब्रोला आपण सगळे मिस करतो. थोडीशी तब्येत भावाची खराब आहे. गेटवेल सून. टायगर ऑफ खुटारी, डाऊन टू अर्थ, हे सगळे साधं राहणीमान, अगदी साधा स्वभाव, मात्र थिंकिंग ऑलवेज रॉयल. हॅलो हॅलो. न्यू बॅटर. हॅलो माइक चेक. 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 टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते एक विकेट आहे, त्यानंतर एक सिंगल. हियान गायकवाड तिसगाव यांच्याकडनं देखील प्रत्येक विकेटसाठी 1,000 आहे. फटका सरळ चाललाय आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा येतोय एक दमदार षटकार. 12th मॅन या ठिकाणी टिपतात कॅच. कदाचित ही आतमध्ये झाली असती तर असं इथनं करण म्हणेल. धाव फलकावरती धावा 6 ने आता सुरू होतो डाव. सूरज केनेचा टार्गेट मैदानावरती पार करायचं. आपण पाहता 69 धावेचं 4 ओव्हर 68 रन्स होतं. शेवटचं अंतिम षटक आपण पाहिलं मडन आलं आणि काय यॉर्कर टाकला. याच मैदानावरती भावेश पवारनं उस्मान पटेलला टाकलेला यॉर्कर आजही माझ्या लक्षात आहे. आज त्याची हायलाइट झाली. इथे बॉल चालला समोर लॉंग ऑनला. सूरज केनेच्या बॅटमधून येतो षटकार नंबर 2. आज क्लोज इन्काउंटर रंगेल कारण दोन्ही टीम्स आज भन्नाट टच मदत. वाकणसाठी केतन म्हात्रेनं बॅटिंग तुफानी केली आहे. विकेटची सुरुवात केतन म्हात्रेनं केली आहे आणि पवन केने बाद झाल्यानंतर सूरज केनेनं डाव मैदानावरती गोरसईचा देखील सावरला. एका बाजूला भिवंडी विभागातील नामवंत टीम अरुण पाटील वलप यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. स्वागत आहे आपलं. तर दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील कल्याण डोंबिवलीतील एक नामवंत संघ हियान जीजी स्पोर्ट्स वाकळण. बॅटल या दोन टीम मध्ये नाही तर कुठे रंगणार. जीत भूर सध्या चर्चा करतो केतन म्हात्रे सोबत आणि विकेट पवन केनेची आल्यानंतर संदेश केने नंबर 3 वरती आला. त्याच्या बॅटमॅननं सिंगल आली आहे. 2 चेंडू 2 षटकार आलेत सूरज केनेच्या बॅटमधून. रहा कठीण उतनी संकल्प उतना मजबूत मेरा, नजरिया कमजोर, संघर्ष उतना तगडा मेरा. अनेक तगडा संघर्ष गोरसई वाकळण नेहमीच प्रेक्षकांना दाखवला. प्रेक्षकांच्या पसंतीस आलेला हा सामना आपण पाहताय. डायरेक्ट हिट गरजेचं होतं. ट्राय देखील जरूर झाला त्या ठिकाणी.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं एक सिंगल पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 14 या आकड्यावरती. षटक थोडंसं महागडं वाटतं, मात्र पवन किनीची जर विकेट त्यामध्ये ॲड तर केतन मात्रे आणि टीम वाकण सॅटिस्फाय असेल. इथनं फिनिश चांगलं होणं ते तितकंच गरजेचं आहे. जनरेटर व्हॅनवरती जे काही प्रेक्षक आहेत मित्रांनो, तिथे धोका आहे, प्लीज तिथनं तुम्ही त्वरित खाली उतरा. 1 2 3 4 5 6 फ्लोअर पण पॅक आहेत, मैदान पॅक आहे. आणि आमदार चषक या प्रेक्षकांच्या गर्दीसाठी ओळखलं जातं. प्रचंड प्रेम मिळतं क्रीडा रसिकांचं. फटका लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश केणेनं पॉवर प्ले आता केलाय टीम ज्या बजरंग गोरसई ब च्या नावावरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा 20 आलत. भावेश पवारच्या विरुद्ध आल्या होत्या 23, इथे पहिल्या षटकात आलेत 20. रायव्हलरीज बॅक. पुन्हा एकदा तोच संघर्ष, तीच दहशत, तोच दबदबा वाकळण आणि गोरसईच्या क्रिकेटचा आज तुम्ही अनुभवताय. आमदार चषक घोटगावाचं गावदेवी क्रिकेट क्लब घोटगाव आयोजित अथर्व एंटरप्राइजेस स्पॉन्सर बाय आमदार चषक 2024 ची पहिली रात्र. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 49 रनची गरज. मॅच कम्प्लिटली ऑन आणि जबरदस्त रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवादादा गोंधळी या ठिकाणी आल्यात आमच्यापर्यंत एक मेसेज घेऊन. GCAचे अध्यक्ष आदरणीय कितनदादा तरे आणि त्या सोबतीनं एक फायटर क्रिकेटर सुनीलदादा घरत यांच्याकडनं ऑल द बेस्ट आला दोन्ही टीम्सला. त्यांचा देखील करू आपण वेलकम आणि दोन्ही टीम्सला आपण देऊयात शुभेच्छा, ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषक बाळामामांच्या नावानं आपण पाहिलं अंजूरच्या ऐतिहासिक मैदानावरती. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2. ठाणे जिल्ह्याचं शूरवीर नाव तसं जीत भोईर गोलंदाजीसाठी. चेंज ऑफ पेस होता. पहिल्याच बॉलवरती फटका फसलाय. कॅच ड्रॉप झाली आहे की टिपली आहे आणि सेलिब्रेशन की थ्रो या सगळ्या चर्चा सुरू होत्या आणि ऑनफिल्ड अंपायर्सकडे सॉफ्ट सिग्नल स्वतः फिल्डरनं पोहोचवला की नॉट आउट. एक सिंगल. स्पोर्ट्समॅन स्पिरिट हे नेहमीच या दोन टीम्सला हायलाईट बनवत असतं आणि ऑलवेज ऑल टाइम क्रीडा रसिकांना नेहमी आवडतं. वाकळण विरुद्ध गोरसईची मॅच आणि अनेक सारे प्रेक्षक यूट्यूबवरती tenniscricket.in च्या माध्यमातून जोडलं. त्या सगळ्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. रायगडातील पनवेल तालुक्यातील घोट गावामध्ये 14,000 पेक्षा जास्त आपला क्रिकेटवरती प्रेम करणारा मित्र परिवार आपल्यासोबत जोडला. वेलकम मित्रांनो, स्वागत तुम्हा सर्वांचं आमदार चषक 2024 मध्ये. इथे लाईन चांगली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला. कमबॅक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. अशाच काही मॅचेस सातत्यानं अगदी आपल्याला पाहायला मिळतात. रोमहर्षक मॅचेससाठी क्रिकेट ओळखलं जातं. बॉल तयार आहे. जीत. इथे फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि हाय तो षटकार फलंदाज संदेश केणेच्या बॅटमधून. भरपूर मोठं टार्गेट सेट केलंय. एका बाजूला भिवंडी विभागातील क्रिकेट जे नेहमीच संघर्षासाठी ओळखला जातं, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली शिस्तीसाठी ओळखला जाणारा क्रिकेट आणि त्याच विभागातनं एक मोठं नाव कमवून देणारा वाकळण गावाचा संघ GG स्पोर्ट्स वाकळण मैदानावरती खेळतोय ब्रदर्स ग्रुपच्या नावानं. फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. आउटफील्ड तिकडे फास्ट, क्षेत्ररक्षक अडवतात बॉल. व्हेरी गुड फोल्डिंग. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. गोरसई विरुद्ध वाकणची मॅच जेव्हा जेव्हा रंगते, रंजकता रोमहर्षकता संघर्ष या दोन्ही टीम्सनं दाखवला. ठाणे जिल्ह्यातील 2 नामवंत टीम्समध्ये आज बॅटल तुम्हाला पाहायला मिळतं. रायगड नगरीत स्वराज्याच्या राजधानीत. स्कोर जाऊन पोहोचला धावफलकावर 29. त्यामध्ये 8 केल्या जातील. या ठिकाणी अजून 4 धावा आणि चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती फलंदाज संदेश केणे. टीमची टोटल 4 ने फ्लाय झाली आहे. स्कोर जातो 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. क्लोज झाल मॅच, कारण पॉवर प्ले सध्या राहिलाय गोरसईच्या नावावरती. मात्र अजून इथनं 36 धावेचा एक मोठा प्रवास तो देखील बाकी आहे. आणि ज्यावेळी वाकळण बॅटिंग करत होती 2 ओव्हरमध्ये 37 होतं आणि त्याचं प्रत्युत्तर देताना सध्या स्कोर कार्डवरती 33 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉटम लाईन ऑफ द एंड जिंकणार कोण? एक चांगलं षटक कमबॅक वाकण करेल. चांगले रन्स
मैदानावरती डंका गोरसईचा वाजेल. संदेश केणेच्या बॅट मधून अजून एक षटकार आलाय आणि का फिनिश केलं पॉवर प्लेला. 2 ओव्हर्स मध्ये 39 धावा धावफलकावरती उभारण्यामध्ये यश आलंय. ते म्हणजेच आपण पाहताय टीम शिवांश 11 गोरसई ब क्रिकेट संघाला 2 षटकं संपली आहेत. मुझे चढ़ गया भगवान करना बाटा मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और तुझे तेरे मंजिल का मुसाफिर भी मिलेगा. आणि जीत विजय या सगळ्यातली चर्चा मैदानावरती अजूनही सुरू आहे. 17,000 प्रेक्षक सध्या युट्यूब वरती मॅच ऑनलाईन एन्जॉय करतात आणि ग्राउंड वरती आपण पाहता 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी जमलत. हीच तर मजा आमदार चषकाची घोट गावाची. बॉल तयार आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. गेम चेंजर उदेश पाटील पहिलाच बॉल आणि पाठवला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज केनेच्या बॅट मधून येतो षटकार आणि गोरसईच्या क्रिकेटला अगदी एक चांगली सुरुवात देताना या मॅच मध्ये जर आपण कुणाला पाहिलं तर ते नाव सूरज केनेचं आहे. 5 बॉल 3 षटकार 2 सिंगल 20 वरती बॅटिंग सध्या सूरज केने करतोय. संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. 45 ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. अजून बनवायच्या 24. फटका मिस टायमिंग. बॉल हवा तर कॉल केलाय त्या ठिकाणी उदेश पाटीलला मी घेतो आणि टिपलाय झेल आणि मिळतीये सफलता. फलंदाज होतो बाद. धक्का लागला मैदानावरती. पवन केणे नंतर हा दुसरा. सूरज केणे मैदानातून बाहेर येतोय आणि जीजी स्पोर्ट्स वाकळण या संघाला मिळतीये विकेट नंबर 2. जी टीम आज खेळतीये हियान 11 ब्रदर्स ग्रुप या नावानं. सेकंड विकेट या ठिकाणी डाऊन होतीये. न्यू बाटा मैदानावरती लवकर पाठवायचा टीम गोरसई. धावफलकावरती धावा आपण पाहताय 45. लक्ष मैदानावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी 69चं. प्रत्येक षटक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मैदानावरती काहीसं महागडं ठरलंय. धावफलकावरती धावा आपण पाहता 45. कमबॅक कोण मिळवून देईल याकडे लक्ष मैदानावरती नक्की लागलाय. कारण म्हटलं जातं ना रात नहीं ख्वाब बदलता हा मंजिल नहीं कारवा बदलता. जज्बा रख मर्दो जीतने का क्योंकि किस्मत बदलना बदला लेकिन वक्त जरूर बदलता. ती वेळ बदलवायची आहे मैदानावरती उदेश पाटीलला. न्यू बॅट मैदानावरती आपण पाहताय नंबर 4 वरती किशोर मुकादमला आणला आणि चांगली बॅटिंग मैदानावरती सूरजनं केली आहे. संदेशनं केली आहे. पार्टनरशिप झाली सेकंड विकेटसाठी 45 रन्सची आणि ती मजबूत स्थितीमध्ये घेऊन आली टीम गोरसईला. हाफ ट्रॅकर टप्पा पडलाय चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पॉवर प्ले मध्ये जर सातत्यानं रन्स खर्च होत असतील तर उदेश पाटीलला ट्राय करायला काय हरकत आहे. नेहमीच चांगली गोलंदाजी ही त्याच्या गोलंदाजीची ताकद राहिली आहे आणि भरपूर मोठा क्राऊड या विभागातील आज या दोन्ही टीमला मोटिवेशन प्रेरणा देण्यासाठी आला आणि अफाट मोठ्या संख्येनं या मॅचला प्रेक्षक पाहतात ऑनलाईन. 17,000. फटका फसला होता मिस टायमिंग. कॉल झाला होता कॅचचा मात्र दूर राहिला फाईन लेगला फिल्डर पासून. आउटफिट तिकडे फास्ट आणि बॉल निघून चाललाय. गोरसईला धावा मिळतील 4 आणि संघ पोहोचलाय 49 या आकड्यावरती. तेरा बॉल आणि अजूनही 14 चेंडू आणि अजूनही बनवायच्या धावा जिंकण्यासाठी 20. चौदा बॉल 20 धावा. अजूनही मॅच ऑन. बट हा फटका मॅच खुली करेल.
सामना टर्न झालाय या षटकारानंतर. का गोरसईच्या क्रिकेटला एक वेगळं वलय आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आणि भिवंडी विभागातील या टीमचा नेहमीच का डंका वाजतो ते आज आमदार चषकामध्ये सांगत असताना त्यांची बॅटिंग ऑर्डर धावफलकावरती षटकारानं स्कोर फ्लाय झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर 55 धावा, म्हणजे 13 चेंडू आणि करायच्या धावा 14. 17 बॉलमध्ये 55 झालेत. का बॅटिंग केली आहे मैदानाच्या आत. खतरनाक बॅटिंग सुरू आहे. मागच्या काही मॅचेसमध्ये रन्स बनत नव्हते, या मॅचमध्ये वाकरनं मोठं टार्गेट लावलंय. हा पण फुलटॉस आणि तो पण चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा देखील येतो षटकार. आणि 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा 61 आणि किशोर मुकादम चांगली बॅटिंग करताना दिसला. लगातार 3 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अँड आफ्टर 3 ओव्हर 61. आणि जसा हा सामन्याचा रिझल्ट लागलाय अर्ध क्राऊड या ठिकाणी आता खाली होतं. भरपूर मोठा फॅन बस केतन म्हात्रेचा, जीत भोईरचा आज थोडंसं नाराज केलं गोलंदाजांनी स्पेशली, कारण मैदानावरती 3 ओव्हर 61 खर्च झालेत. शेवटचं षटक बॅटिंग करताना मेडन वाकणला आलं. या सगळ्याची किंमत मैदानावरती मोजावी लागली. बॉल बाकी आहेत 12 सेकंड स्पेलमध्ये आला केतन म्हात्रे. ज्यावेळी बॅटिंग करत होता केतन 27 धावा त्याच्या बॅटमधून आला आणि कुठे घाई केली नव्हती स्पेशली खरं तर केतननं आजच्या मॅचमध्ये. मात्र म्हटलं जाताना प्रत्येक प्लेअरचा एक वेगळा रोल असायला हवा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जीत, किरण, अवी, हितेश या सर्वांनी मैदानावरती थोडंसं स्कोर जो आपल्याला वाटत होता 80+ जाईल त्याला खाली आणला आणि जो दबाव येणार होता 75+चा तो झाला नाही. लढतोय मैदानावरती अजूनही केतन म्हात्रे. लढवय्या योद्ध्यासाठीच अगदी वाकांचं क्रिकेट, डोंबिवलीचं क्रिकेट, भिवंडीचं क्रिकेट, रायगडचं क्रिकेट ओळखलं जातं. आणि जेव्हा जेव्हा या सगळ्या टॉपस्ट टीम समोर येतात हार जीत तर होतच राहते क्रिकेटच्या पटलावरती. त्यामुळे नेहमीच कधी कोणाला ट्रॉल करण्यापेक्षा ऑलवेज मोटिवेट करत राहा आपल्या टीमला. एक ना एक दिन अपना जरूर आएगा, अपना टाइम कब आएगा, अपुन जब लाएगा तब आएगा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि बँग ऑन दी टार्गेट हमपास होतं. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट केलं होतं. थोडंसं फर्स्टेड केतन, कारण माहिती आहे अपयश हे सातत्यानं सध्या कुठेतरी फेस करावं लागतं. अफाट प्रेक्षकांचा प्रतिसाद, हा क्राऊड आणि हा आवाज तुम्हाला भरपूर काही मैदानावरती सांगून जातो. रन्स मिळाले 2 आणि धावफलक 63. 10 चेंडू आणि 6 करायच्यात. चांगला बॉला केतन म्हात्रेला सध्या भरपूर मोठी प्रसिद्धी या टेनिस बॉल क्रिकेटनं दिली आहे. महाराष्ट्राचा बायकर सम्राट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि याच वेगळाच मान सन्मान, एक वेगळाच गौरव. मग या 2 टीम जेव्हा येतात ना, जे प्रेक्षक असतात भरपूर साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स त्यांच्या माध्यमातून येतात. एकदा येऊन या टीमचं रिलेशन अगदी जवळून पहा. कोणाची आई, कोणाची बहीण क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो कधीच उतरत नाही. उतरत असतो गावाचं नाव, गावाचा सन्मान, त्यासाठी खेळाडू. त्यामुळे तुमची अगदी ज्यावेळी एखादी निगेटिव्ह थॉट्स येतात ना, त्यावेळी आपल्या स्वतःच्या विचारांची लायकी काय याचा विचार नक्की करा. कारण प्रत्येक प्लेअर आपल्या गावाच्या नावासाठी मैदानावरती उतरतो, ना की त्याच्या परिवाराची इज्जत घालवण्यासाठी. त्यामुळे बोलताना विचार करत चला की आपण कोणत्या खेळाडूला बोलतोय. मग तो भावेश पवार असू दे किंवा केतन म्हात्रे असू दे, आज त्यांनी त्यांच्या गावासाठी जे काही केलंय ते ऑलवेज भरपूर मोठी गोष्ट आहे. अगदी प्रत्येक गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला अभिमान वाटावा ना. आज असं काही क्रिकेट भावेश पवार, केतन म्हात्रे, प्रत्येक टीमचा प्लेयर्स आपल्या गावासाठी त्याच कष्टानं, त्याच जिद्दीनं उतरत असतो. त्यामुळे एखादा दिवस कदाचित खराब देखील असेल, एखादा दिवस चांगला असेल, चांगलं खेळात एन्जॉय करा, आनंद साजरा करा. ज्यावेळी पराभव मिळेल त्यावेळी हार पचवायला शिका. आजवर हेच क्रिकेट तुम्हाला शिकवतं. बिल्डिंगमध्ये देखील प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षकात. मैदानावरती अजूनही धावा मैदानावरती आपण पाहता करायच्यात 5 आणि न्यू बॅटर आलाय भावेश पवार. हलक्या हातानं कट करायचं होतं. भावेश वर्सेस केतन हे बॅटल नेहमी जबरदस्त रंगलाय. सध्या स्टेज चांगला आहे कारण बॅटिंग चांगली केली आहे. सूरजनं, संदेशनं, किशोर मुकादमनं 4 बॉलमध्ये 16 रन्स केलं आणि धावफलकावरती धावा आपण पाहताय 64. 5 धावेची गरज आहे. चांगली फाईट मैदानावरती आपल्याला अजूनही पाहायला मिळते 2 टीमच्या दरम्यान.
अफाट मोठ्या संख्येनं प्रेक्षकांचा हा उदंड प्रतिसाद आणि हल्ला बोल तुम्हाला सांगतोय की किती प्रेम आहे प्रेक्षकांच्या दोन टीम्स वरती. आणि काय बॉलिंग केली आहे केतन म्हात्रेनं. हे षटक भरपूर सुंदर राहिलं आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 64. मॅच अजूनही संपली नाही आहे. 6 बॉल 5 रनची गरज आहे. शेवटचा अंतिम बॉल टाकला जात नाही आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती रन्स बनत नाही तोपर्यंत मैदानावरती जिंकणार कोण हे ऑलवेज डिफिकल्ट असतं. 6 बॉल 5 रनची गरज आहे. सध्या स्टेज गोरसईच्या बाजूला मॅच पूर्णपणे टर्न आणि एखादा मोठा फटका सामना सहज जिंकेल. सिंगल डबल देखील गोरसई विजयाचा आनंद साजरा करताना पाहायला मिळेल. मात्र एखादा चमत्कार एखादा ऐतिहासिक विजय मैदानावरती वाकणला मिळवून द्यायचा आहे तर ऋषी भोईरला लॉट्स ऑफ हार्डवर्क करावं लागेल. कारण मैदानावरती या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक अद्वितीय सम्राट त्याचं नाव भावेश पवार. मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा. नेक्स्ट मॅच तुम्हाला ओमी केणे इन ॲक्शन पाहायला मिळेल. ओमी केणेच्या समोर ओमकार पाटीलचा प्रेमनाथ 11 मुरबी आणि का मॅच अथर्व 11 त्विषा दिवा कोळीवाडा नवी मुंबई विभागातनं आणि त्यांना फाईट करणारा रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत संघ प्रेमनाथ 11 मुरबी. बॅकफुटला गेले. चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिकडे डीपमध्ये उपस्थित. सिंगल कंप्लीट झाली आहे. काय यष्टीरक्षण दाखवलं तिकडे जीत भोईरनं लाजवाब. मागच्या अनेक वर्ष जीत भोईरचा जो फॉर्म तो खतरनाक आहे. चर्चा जर वाकांच्या क्रिकेटची केली अगेन्स्ट द लेफ्टी बॅटर लेफ्टी बॉलर ज्यावेळी येतो कुठेतरी नक्कीच ही टीम मिस करत असेल. प्रदीप पाटीलला ज्या अनुषंगानं त्यानं नेहमीच या टीमला एक फिनिशिंग टच दिला आणि अनेक वेळा आपण पाहता सध्या ज्यावेळी फिनिश करायचं असतं त्यावेळी भरपूर सारं स्ट्रगल सध्या टीम वाकणला करावं लागतं. टीमची टोटल धावफलकावरती आहे 65. 5 चेंडू 4 धावेची गरज. ऋषी भोईर त्याच्या विरुद्ध भावेश पवार. फिल्डिंग अटॅकिंग सेट. भावेश पवार कोणत्या मूडमध्ये असेल. आक्रमण की शांतता की ऋषीचा कमबॅक. लाईन चांगली आहे. टप्पा चांगला. फिरला बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा आली आहे मॅच रन बॉल. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है. हार कर जीतने वाले को लोग यहाँ बाजीगर कहते हैं. 4 बॉल आणि 4 धावा मैदानावरती बनवायच्यात. अफाट प्रेक्षक आहेत आणि गडगेसर आज भरपूर खुश आहेत ज्या अनुषंगाने स्पर्धा रंगतीये. लाजवाब. पहिल्याच दिवसामध्ये शिवा गोंधळी आणि पूर्ण अथर्व एंटरप्राइजेसनं जिंकलंय. रायगड ठाणे टेनिस बॉल क्रिकेट अजून एक डॉट बॉल. आता रंगात आली आहे मॅच. पुन्हा एकदा आवाज टायांचा कडकडाट येऊ लागलाय. 3 बॉल 4 रन जिथे करायच्या होत्या. 6 बॉल आणि 5. एक सिंगल नंतर आले 2 डॉट आणि समीकरण मैदानावरती उरलंय 3 चेंडू आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. 4 धावेची गरज आहे. नेक्स्ट बॉल पुढच्या बॉलवरती काय ऋषी भोईर की भावेश पवार. अर्ध्या विकेटवरती टाकलाय आणि तो पाठवलाय मैदानाच्या बाहेर आणि जिंकलाय सामना. टीम आपण पाहताय या ठिकाणी शिवांश 11 ज्या बजरंग गोरसई बन त्यांना आपण देऊयात विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि हार्ड लक म्हणूया टीम DG स्पोर्ट्स वाकणला बट ऑल्सो वेल प्ले केतन म्हात्रे अँड सूरज केने. थँक्स ओमकार शेट्टे. इथे शिवांश 11 जय बजरंग गोडसाई क्रिकेट संघाने विजय प्राप्त केले त्यांचं अभिनंदन. आणि हियान 11 वाकलन क्रिकेट संघ तुम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच